शेजारी निघून गेल्यावर घरात एक वेगळीच शांतता पसरली. काही वेळापूर्वी जो गोंधळ, रडारड आणि वाद चालू होता तो अचानक थांबला होता. पण त्या शांततेमध्येही खूप वेदना दडलेल्या होत्या. नीलम अजूनही कोपऱ्यात बसली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. तिला सतत एकच गोष्ट मनात वाटत होती. माझ्यामुळेच घरात इतका मोठा तमाशा झाला. तिला आई-वडिलांचा वाद, शेजाऱ्यांचं असं जमणं सगळं आठवत होतं. तिच्या मनात अपराधीपणाची भावना वाढत गेली. ती हळूहळू उठली, डोळे पुसले आणि आई-वडिलांसमोर येऊन उभी राहिली. वडील अजूनही शांत आणि दुःखी दिसत होते. आई मात्र अजूनही रागातच होती. नीलमने थोडा वेळ खाली पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाली, "आई." आईने तिच्याकडे पाहिलं. नीलम पुढे म्हणाली, "तुम्ही म्हणता तसं मी रोहितशी लग्न करायला तयार आहे." हे ऐकताच आईचा चेहरा अचानक बदलला. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुटकेचा भाव दिसू लागला. "खरंच?" ती लगेचच म्हणाली. नीलमने मान हलवली. तिच्या आवाजात मात्र उत्साह नव्हता. आई लगेच आनंदाने म्हणाली, "मला माहीत होतं तू शेवटी आमचंच ऐकशील." ती लगेच मोबाईल उचलून मामाला फोन करायला लागली. "दादा, नीलम तयार झाली आहे." ती उत्साहाने म्हणाली. तिकडेही आनंदाचा आवाज येत होता. घरात आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं, पण दुसरीकडे नीलमचे वडील मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत होते. त्यांना तिच्या चेहऱ्यावरचं दुःख स्पष्ट दिसत होतं. ते हळू आवाजात म्हणाले, "नीलम, तू हा निर्णय मनापासून घेतलास का?" नीलमने त्यांच्या डोळ्यात पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही. ती फक्त हलकंसं हसण्याचा प्रयत्न करून म्हणाली, "सगळ्यांसाठी हेच योग्य आहे बाबा." पण तिच्या मनात मात्र वेगळीच वेदना होती. त्या क्षणी तिला जाणवत होतं तिने स्वतःच्या मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला होता. आई आनंदात होती. घरातला वाद थांबला होता. पण नीलमच्या मनात मात्र शांततेऐवजी एक खोल दुःख बसलं होतं. नीलमने मनाविरुद्ध होकार दिल्यानंतर आईचा आनंद ओसांडून वाहत होता. काही वेळापूर्वी जी स्त्री रागाने थरथरत होती तीच आता उत्साहाने इकडे तिकडे फिरत होती. तिकडून मामाचा आनंदी आवाज आला, "खरंच? मग आता उशीर कशाला? लवकरच पुढची बोलणी करू." आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. "हो, आता सगळं ठरवूया," ती म्हणाली. फोन ठेवताच तिने दुसरा नंबर डायल केला, रोहितचा. रोहितने फोन उचलताच आई म्हणाली, "रोहित, एक खुशखबर आहे." रोहित लगेच उत्सुकतेने म्हणाला, "काय?" आई हसत म्हणाली, "नीलमने होकार दिला आहे. ती लग्नाला तयार झाली आहे." क्षणभर फोनच्या दुसऱ्या बाजूला शांतता झाली आणि मग रोहितच्या आवाजात आनंद आणि गर्व दोन्हीही जाणवले. "मला माहीत होतं शेवटी ती माझीच होणार, कारण माझ्यापेक्षा चांगला मुलगा तिला भेटूच शकत नाही." आई हसत म्हणाली, "हो, आता पुढची तयारी करूया." रोहित उत्साहाने म्हणाले, "मी बाबांना सांगतो. लवकरच सगळे येऊन बोलणी करू." फोन ठेवला. घरात आईचा चेहरा आनंदाने उजळला होता. तिला वाटत होतं की आता सगळं व्यवस्थित झालं आहे. पण त्या सगळ्या गडबडीत नीलम शांतपणे तिच्या खोलीत जाऊन बसली होती. तिच्या हातात मोबाईल होता आणि तिच्या डोळ्यांसमोर नकळत एकच चेहरा येत होता, प्रदीपचा. तो शांतपणे म्हणालेला शब्द तिच्या कानात घुमत होता, "घाईघाईने आयुष्याचा निर्णय घेऊ नकोस." आणि त्या आठवणीने तिच्या डोळ्यात पुन्हा हळूच अश्रू जमा झाले. आई फोन करून सगळ्यांना बातमी देऊन थोड्या वेळाने कुठेतरी बाहेर गेली. घरात आता फक्त नीलम आणि तिचे बाबा होते. घरात एक विचित्र शांतता होती. काही वेळापूर्वीचा गोंधळ, वाद, रडारड सगळं थांबलं होतं. पण त्या शांततेत खूप वेदना दडलेल्या होत्या. नीलम तिच्या खोलीत शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू सुकले नव्हते. तेवढ्यात बाबांचा हलका आवाज आला, "नीलम, इकडे ये जरा." ती हळूच बाहेर आली. बाबांच्या जवळ येऊन बसली. बाबांनी काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात माया आणि काळजी दोन्ही दिसत होते. ते हळू आवाजातच म्हणाले, "बाळा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." नीलमने शांतपणे मान हलवली. बाबांनी खोल श्वास घेतला. जणू ते मनातलं सगळं बोलण्याचं धैर्य गोळा करत होते. ते म्हणाले, "आत्ताच तू जो निर्णय घेतला तो खरंच तुझा निर्णय आहे का?"
नीलम काही क्षण गप्प बसली. ती हळू आवाजात म्हणाली, बाबा, घरात पुन्हा भांडण नको म्हणून. बाबांनी लगेच तिचं बोलणं थांबवलं. म्हणजे तो तुझा मनापासूनचा निर्णय नाही, ते शांतपणे म्हणाले. नीलमचे डोळे पुन्हा पाणवले. बाबा पुढे म्हणाले, नीलम, एक गोष्ट लक्षात ठेव. आईबाबा मुलांसाठी निर्णय घेऊ शकतात, पण त्यांचं आयुष्य जगू शकत नाहीत. ते तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, तुला आयुष्यभर त्या माणसासोबत राहायचं आहे. आनंदही तुलाच घ्यायचा आहे आणि दुःखही तुलाच सहन करायचं आहे. नीलम शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती. बाबांच्या आवाजात आता थोडी वेदना होती. मला माहीत आहे तू हा निर्णय आमच्यासाठी घेतलास, पण बाळा, जर तू आयुष्यभर दुःखी राहिलीस तर त्या जमिनीचा आणि त्या पैशांचा काय उपयोग? नीलमच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, पण बाबा, तुमच्यात रोज भांडण होऊ नये म्हणून. बाबांनी तिचे हात हातात घेतले आणि ते म्हणाले, मुलीच्या आनंदापेक्षा मोठी कोणतीच जमीन नसते. काही क्षण दोघेही शांत बसले. मग बाबा हळूच म्हणाले, मला फक्त एकच सांग, तुझ्या मनात खरंच कोण आहे का? नीलमच्या मनात त्या क्षणी प्रदीपचा चेहरा स्पष्ट उभा राहिला आणि तिच्या डोळ्यातले अश्रू अजूनच वाढले, कारण ती अजूनही तिच्या मनातील सत्य पूर्णपणे बोलायचं धैर्य गोळा करत होती. बाबांनी नीलमचे हात हलकेच हातात घेतले. त्यांच्या डोळ्यात माया होती, पण आतून ते खूप दुखावलेले होते. काही क्षण ते शांत बसले आणि मग हळू आवाजात बोलू लागले, नीलम, एक गोष्ट नीट ऐक. ती शांतपणे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तू आमचा काहीच विचार करू नकोस. नीलम थोडी दचकली. बाबांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, तू फक्त तुझ्या स्वतःचा विचार कर. तुझं आयुष्य आहे ते तुलाच जगायचं आहे. त्यांच्या आवाजात खूप प्रामाणिकपणा होता. आईबाबा म्हणून आम्ही तुला जन्म दिला, तुला वाढवलं, पण तुझं आयुष्य कसं जगायचं ते ठरवण्याचा हक्क तुझाच आहे. नीलमच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. बाबा पुढे म्हणाले, तुला आयुष्यभर आनंदात राहायचं असेल तर रोज हसत उठायचं आहे. जर तू स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न केलंस तर कदाचित तू आयुष्यभर स्वतःलाच दोष देत राहशील आणि ते मला कधीच बघवत नाही. नीलम रडत त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून बसली. बाबा तिच्या पाठीवर हलकेच हात फिरवत म्हणाले, तू जिथे सुखी राहशील तोच आमच्यासाठी योग्य निर्णय असेल. त्यांच्या डोळ्यातही हलकंसं पाणी आलं होतं. ते शेवटी शांतपणे म्हणाले, जा, आधी तुझ्या मनाला विचार, तुला खरंच कोणासोबत आयुष्य घालवायचं आहे ते. त्या क्षणी नीलमच्या मनात एक वेगळीच ताकद निर्माण होऊ लागली, कारण पहिल्यांदाच तिच्या बाबांनी तिला स्वतःच्या आनंदासाठी निर्णय घेण्याचं धैर्य दिलं होतं. तिकडे प्रदीपच्या मनात मात्र वेगळीच घालमेल सुरू होती. त्या दिवशी कॅफेमध्ये झालेल्या भेटीनंतर त्याने खरंच ठरवलं होतं की तो नीलमला फोन किंवा मेसेज करून त्रास देणार नाही. तिच्या निर्णयाचा आदर करायचा, हे त्याने स्वतःलाच वचन दिलं होतं. पण मनाला समजवणं इतकं सोपं नव्हतं. 2 दिवस झाले होते. नीलमकडून ना फोन आला ना एक साधा मेसेज. प्रदीप ऑफिसमध्ये बसलेला असला तरी त्याचं लक्ष सतत मोबाईलकडेच जात होतं. कधीकधी तो तिचा नंबर उघडून पाहायचा, पण पुन्हा फोन करण्याचं धैर्य त्याला होत नव्हतं. तो मनातच म्हणत होता, ती आता मुद्दाम मला इग्नोर करते आहे. हा विचार त्याला आतून खूप दुखावत होता. त्या संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा नेहमीसारखा नव्हता. तो शांत आणि उदास दिसत होता. त्याची आई स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि त्याच्याकडे पाहून लगेच म्हणाली, प्रदीप, काय झालं? आज खूप शांत दिसतो आहेस. प्रदीप आधी काही बोलला नाही. तो सोफ्यावर बसून खालीच पाहत राहिला. आई त्याच्या जवळ बसली. काही प्रॉब्लेम आहे का? तिने काळजीने विचारलं. प्रदीपने हलकासा दीर्घ श्वास घेतला. मग तो हळू आवाजात म्हणाला, आई, त्या मुलीबद्दल सांगितलं होतं ना? नीलम. आई लगेच उत्सुकतेने म्हणाली, हो, काय झालं? प्रदीप थोडं हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काही नाही. कदाचित तिचा निर्णय वेगळा असेल. आईला त्याच्या आवाजातली वेदना जाणवली. ती शांतपणे विचार करू लागली. तुमच्यात काही भांडण झालं का? प्रदीपने डोकं हलवलं. नाही.
पण ती आता माझ्याशी बोलत नाही. मला वाटतं ती मला इग्नोर करते आहे. त्याच्या डोळ्यात थोडंसं दुःख दिसत होतं. आई काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, मुला, कधीकधी मुलींच्या आयुष्यात खूप दबाव असतो. घरच्यांचा, परिस्थितीचा. कदाचित तिच्या मनात काही अडचण असेल. प्रदीप शांतपणे ऐकत होता. आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, पण एक सांग ना, तुला ती मुलगी खरंच आवडते का? प्रदीप काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, हो आई, खूप. त्या शब्दात त्याच्या मनातील सगळी भावना स्पष्ट दिसत होती. पण त्याच्या मनात एकच भीती वाढत होती. कदाचित नीलम आता कायमची त्याच्या आयुष्यातून दूर जाणार होती. 4-5 दिवस असेच निघून गेले. त्या दिवसात दोघांच्याही आयुष्यात खूप काही घडत होतं, पण मन मात्र शांत नव्हतं. एका संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर नीलम रस्त्याने चालत बस स्टॉपकडे जात होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि मनात असंख्य विचार होते. अचानक समोरून कोणीतरी येताना दिसलं. ती थोडी थांबली. तो प्रदीप होता. दोघांची नजर एकदम एकमेकांवर पडली. काही क्षण दोघेही तिथेच थबकले. 4-5 दिवसांनी एकमेकांना पाहत होते, पण त्या भेटीत आनंद नव्हता. उलट मनात खूप वेदना होत्या. प्रदीप थोडा पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि काळजी दोन्ही दिसत होते. नीलम, तू ठीक आहेस ना? तो हळू आवाजातच म्हणाला. नीलम काही क्षण काही बोलली नाही. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं, पण ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. तिने जबरदस्ती हसू आणलं. मग शांत आवाजात म्हणाली, प्रदीप, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. प्रदीप तिच्याकडे लक्ष देऊन पाहत होता. नीलमचे शब्द थरथरत होते. माझं लग्न ठरलं आहे. हे ऐकताच प्रदीपच्या चेहऱ्यावरचं सगळं हसू गायब झालं. त्याला जणू काही क्षणासाठी काहीच ऐकू येईनासं झालं. नीलम पुढे म्हणाली, काही दिवसातच माझी एंगेजमेंट आहे. तिचा आवाज हळूहळू भरून येत होता. ती थोडी थांबली. तुम्ही माझ्या लग्नाला नक्की या. हे बोलताना तिच्या डोळ्यातले अश्रू आता लपवणं तिला शक्य नव्हतं. ती पटकन नजर खाली करून म्हणाली, ठीक आहे, मी निघते आता. ती लगेच मागे वळली आणि तिथून चालत निघाली. पण चालता चालता तिचे डोळे पाण्याने भरले होते. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना काही कळलं नाही, पण तिचं हृदय आतून तुटत होतं. तिला वाटत होतं, ज्याच्यासोबत आयुष्य घालवायची इच्छा होती, त्यालाच मी आज कायमचं दूर करत आहे. तिकडे प्रदीप मात्र तिथेच उभा राहिला. त्याच्या हातात काहीच नव्हतं, पण मनात खूप काही होतं. त्याने नीलमला दूर जाताना पाहिलं. तिचे पुसले जाणारे अश्रूही त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. तो मनातच हळू आवाजात म्हणाला, जर तू खरंच आनंदात असशील तर मी मागे हटायला तयार आहे. पण मन मात्र त्याला एकच प्रश्न विचारत होतं, ती खरंच आनंदात आहे का? की फक्त परिस्थितीसमोर हार मानते आहे? नीलम त्या दिवशी घरी परतली तेव्हा तिचं मन पूर्णपणे तुटलेलं होतं. बाहेरून ती शांत दिसत होती, पण आतून ती खूप रडत होती. प्रदीपला भेटल्यानंतर तिच्या मनात आणखीच वेदना वाढल्या होत्या. घरात शिरताच तिला जाणवलं की वातावरण थोडं वेगळं आहे. आईचा चेहरा मात्र खुश दिसत होता. नीलमने आश्चर्याने विचारलं, आई, काय झालं? आज इतकी खुश का दिसते आहेस? आई लगेच म्हणाली, अगं तुझे मामा आत्ता येऊन गेले. नीलमच्या मनात लगेचच धडधड सुरू झाली. तो म्हणाला, लग्न ठरलं आहे आता, म्हणून तयारीला सुरुवात करा. हे बोलताना आईने कपाट उघडलं आणि आतून एक लिफाफा काढला. हे बघ, ती म्हणाली, मामाने लग्नाच्या खरेदीसाठी पैसे दिले आहेत. नीलम त्या लिफाफ्याकडे पाहतच राहिली. आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ती म्हणाली, मामा म्हणाला की भाचीचं लग्न आहे, काही कमी पडायला नको. पण नीलमच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं. तिला लगेच समजलं, मामाने हे पैसे देऊन एक प्रकारे सगळ्यांना बांधून टाकलं होतं. आता जर ती नाही म्हणाली तर घरात पुन्हा मोठा वाद होणार होता. आई लगेच म्हणाली, आता मागे फिरायचं नाही. सगळ्यांना सांगितलं आहे की लग्न होणार. नीलम काही बोलली नाही. तिच्या डोळ्यांसमोर मात्र एकच चेहरा येत होता, प्रदीपचा.
ज्याच्याशी ती खरंच आयुष्य घालवू शकली असती, ज्याने तिच्या अटी ऐकूनही तिचा आदर केला होता. पण आता परिस्थिती अशी झाली होती की तिला स्वतःच्या मनाला गप्प बसवावं लागत होतं. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली, दार बंद केलं आणि बेडवर बसताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला असं वाटत होतं की तिचं आयुष्य आता तिच्या हातात राहिलेलंच नाही. आता फक्त काही दिवसातच तिची एंगेजमेंट होणार होती. पण तिच्या मनात आनंदाचा एक क्षणही नव्हता. नीलम तिच्या खोलीत एकटीच बसून रडत होती. तिच्या मनात इतका ताण जमा झाला होता की आता तो थांबवणं तिला शक्यच नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तेवढ्यात हळूच दरवाजा उघडला आणि बाबा आत आले. बाबांनी नीलमकडे पाहिलं आणि तिची अवस्था पाहून त्यांचं मन पिळवटून गेलं. ती बेडवर बसून डोळे पुसत होती. बाबा तिच्या जवळ येऊन शांतपणे बसले. नीलम, त्यांनी हलक्या आवाजात हाक मारली. ती घाबरून पटकन डोळे पुसू लागली. बाबा म्हणाले, अगं, माझ्यापासून काय लपवतेस? मला सांग, काय चाललं आहे तुझ्या मनात? नीलम काही क्षण शांतच राहिली. तिच्या मनात खूप काही होतं, पण बोलायला शब्द मिळत नव्हते. बाबांनी पुन्हा तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू माझी मुलगी आहेस. तुझं दुःख मला कळतं. हे ऐकताच नीलमच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तिने बाबांना मिठी मारली आणि हळू आवाजातच म्हणाली, बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बाबा शांतपणे ऐकत होते. नीलम थरथरत्या आवाजात बोलू लागली, बाबा, त्या दिवशी मी ज्याला भेटायला गेले होते ना, तो प्रदीप. बाबांनी लक्ष देऊन तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, तो खूप चांगला आहे बाबा, खूप समजूतदार आहे. नीलम हळूहळू त्याच्याबद्दल सगळं काही सांगू लागली. कॅफेमधली त्याची लांब चर्चा, तिने सांगितलेली तिची अट की तिला असा नवरा हवा होता जो तिच्या आईबाबांचीही काळजी घेईल. बाबा, मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मला माझ्या आईबाबांसाठी काहीतरी करायचं आहे. लग्नानंतरही मी तुम्हाला सोडू शकत नाही. ती थोडी थांबली, मग पुन्हा डोळे पुसत म्हणाली, आणि बाबा, त्याने त्या गोष्टीचा कधीच अपमान केला नाही. बाबा शांतपणे ऐकत होते. तो म्हणाला होता की निर्णय घेण्यासाठी तू वेळ घे. आयुष्याचा निर्णय घाईत घेऊ नकोस. तिच्या आवाजात आता भावनांचा पूर आला होता. बाबा, मला तो खूप समजून घेत होता. त्याने कधीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. उलट माझा आदर केला. ती रडत म्हणाली, आज मी त्याला सांगितलं की माझं लग्न ठरलं आहे आणि त्याच्या डोळ्यातलं दुःख मी पाहिलं बाबा. बाबांच्या डोळ्यातही आता पाणी आलं होतं. नीलम शेवटी म्हणाली, बाबा, मला माहीत नाही माझं काय बरोबर आहे, पण एक गोष्ट नक्की आहे, तो माणूस खूप चांगला आहे. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. बाबा खोल विचारात गेले होते. त्यांना आता सगळं स्पष्ट समजत होतं. त्यांची मुलगी कुणावर तरी विश्वास ठेवू लागली होती आणि त्या नात्याला परिस्थितीने तोडून टाकलं होतं. नीलमचं सगळं ऐकल्यानंतर खोलीत काही क्षण शांतता पसरली. बाबा तिच्याकडे शांतपणे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात दुःखही होतं आणि काळजीही. ते हळू आवाजातच म्हणाले, म्हणजे तुला तो मुलगा खरंच आवडतो का नीलम? नीलम काही क्षण खालीच पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, बाबा, आवडतो का नाही माहीत नाही, पण त्याच्याशी बोलताना मला नेहमी वाटायचं की हा माणूस मला समजून घेतो. तो खूप शांत आहे, समजूतदार आहे. मी माझ्या अटी सांगितल्या तरी त्याने मला कधीच चुकीचं नाही म्हटलं. उलट तो म्हणाला होता, तुझ्या आईबाबांची काळजी घेणं ही चुकीची गोष्ट नाही. बाबा तिचं बोलणं मन लावून ऐकत होते. नीलम रडत म्हणाली, आज मी त्याला सांगितलं की माझं लग्न ठरलं आहे. तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात खूप दुःख होतं. बाबांच्या मनाला हे ऐकून फार वाईट वाटलं. ते काही क्षण विचारात पडले. नीलम, तुला खरंच त्या रोहितसोबत लग्न करायचं आहे का? नीलमने लगेच डोकं हलवलं. नाही बाबा, पण घरात इतका वाद झाला, आई इतकी रागवली आणि आता मामा पैसे देऊन गेला आहे. त्यामुळे मला वाटतं आता मागे फिरणं शक्यच नाही. हे ऐकताच बाबांचा चेहरा थोडा कठोर झाला.
ते शांतपणे म्हणाले, पैसे दिले म्हणून कोणाचं आयुष्य ठरवलं जात नाही. नीलम आश्चर्याने बाबांकडे पाहू लागली. बाबा उठले आणि कपाटातून तो लिफाफा काढून हातात घेतला. ते म्हणाले, हे पैसे तुझ्या मामाने दिले आहेत ना? नीलम हळूच म्हणाली, हो बाबा, आई म्हणत होती लग्नाच्या खरेदीसाठी दिले आहेत. बाबा काही क्षण त्या लिफाफ्याकडे पाहतच राहिले. मग ठाम आवाजात म्हणाले, हे पैसे आपण परत देऊ. नीलम घाबरून म्हणाली, पण बाबा, आई खूप रागावेल. बाबा हळूच हसले, रागावू दे, माझ्या मुलीचं आयुष्य कोणाच्या पैशांवर विकत घेता येत नाही. हे ऐकताच नीलमच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण त्यावेळी ते दुःखाचे नव्हते. बाबा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, उद्या सकाळी मी स्वतः तुझ्या मामाकडे जाईन आणि हे पैसे त्याला परत देईन. माझ्या मुलीच्या आयुष्याचा निर्णय ती स्वतः घेईल. त्या क्षणी नीलमच्या मनात एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला. कदाचित अजूनही तिचं आयुष्य पूर्णपणे तिच्या हातातून गेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबांनी ठरवलं होतं की मामाने दिलेले पैसे परत द्यायचे. त्यांनी तो लिफाफा हातात घेतला आणि शांतपणे बाहेर जायची तयारी करू लागले. पण नशिबाने एक वेगळंच वळण घेतलं. आईने बाबांच्या हातातला लिफाफा पाहिला आणि विचारलं, कुठे चाललात पैसे घेऊन? बाबा शांतपणे म्हणाले, तुझ्या भावाकडे, हे पैसे परत द्यायला. हे ऐकताच आई एकदम चिडली. काय, पैसे परत देणार तुम्ही? लोकांना काय सांगणार मग? सगळीकडे लग्नाची बातमी दिली आहे. बाबा ठाम आवाजात म्हणाले, माझ्या मुलीच्या आयुष्याचा सौदा मी कोणाच्या पैशांवर करणार नाही. आईचा राग अजून वाढला. ती लगेच फोन उचलून तिच्या भावाला म्हणजेच नीलमच्या मामाला म्हणाली, तू लगेच इथे ये. तुझ्या मेहुण्याने तर वेगळाच तमाशा सुरू केला आहे. ती रागाने म्हणाली. सुमारे अर्ध्या तासातच मामा आणि रोहित दोघेही घरी आले. घरात वातावरण आधीच तणावाचं होतं. मामा आत येताच मोठ्या आवाजात म्हणाला, काय चाललं आहे इथे? पैसे परत देणार म्हणे. बाबा शांतपणे उभे होते. त्यांनी लिफाफा पुढे केला. हे घे तुझे पैसे. मामा रागाने हसला, म्हणजे काय, आता आमचा अपमान करणार? बाबा म्हणाले, अपमानाचा प्रश्न नाही. माझ्या मुलीला जबरदस्तीने लग्न करायला मी तयार नाही. हे ऐकताच रोहित मध्येच बोलू लागला, मी सांगितलं होतं ना, ही मुलगी जरा जास्तच डोक्यावर बसली आहे. नीलम हे सगळं आतून ऐकत होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मामा मोठ्या आवाजात म्हणाला, अरे आम्ही काय भीक मागायला आलो होतो का? पैसे दिले ते तुमच्या मुलीच्या लग्नासाठीच ना? आता अचानक नाटक का? बाबांनी शांतपणे उत्तर दिलं, मी आधीच सांगतोय, पैसे घे आणि हा विषय इथेच संपव. मामा रागाने ओरडला, माझ्या मुलाचा अपमान करताय तुम्ही. रोहित तर अजूनच उद्धटपणे बोलू लागला, नीलमला वाटतं का तिला यापेक्षा चांगला मुलगा मिळेल? आधीच लोक काय काय बोलतात तिच्याबद्दल. हे ऐकताच बाबांचा संयम तुटायला लागला. ते रागाने म्हणाले, जरा तोंड सांभाळून बोल. घरात मोठा वाद सुरू झाला होता. आईही मामाच्या बाजूने बोलत होती. तुम्हीच सगळं बिघडवत आहात. इतकं चांगलं स्थळ आहे आणि तुम्ही नकार देत आहात. मामा पुन्हा म्हणाला, ठीक आहे, जर लग्न नाही केलं तर लक्षात ठेवा, त्या जमिनीचा 1 इंचही तुम्हाला मिळणार नाही. बाबा शांत पण ठाम आवाजात म्हणाले, मला तुझ्या जमिनीची गरजच नाही. माझ्या मुलीचा आनंद त्यापेक्षा मोठा आहे. घरात वातावरण पूर्णपणे तणावाने भरलेलं होतं. नीलम दारामागे उभी राहून हे सगळं ऐकत होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण आज पहिल्यांदाच तिला जाणवत होतं, तिचे बाबा तिच्यासाठी सगळ्यांसमोर ठामपणे उभे राहिले होते. घरात आधीच तणावाचं वातावरण होतं. मामा, रोहित आणि आई, बाबा सगळे जोरजोरात बोलत होते. नीलम दारामागे उभी राहून हे सगळं ऐकत होती. पण जेव्हा रोहितने तिच्याबद्दल चुकीचं बोलायला सुरुवात केली, तेव्हा ती स्वतःला थांबवू शकली नाही. ती हळूच बाहेर आली. तिचे डोळे लाल झाले होते. पण यावेळी ती घाबरलेली नव्हती. ती थेट रोहित आणि मामासमोर येऊन उभी राहिली. रोहित अजूनही मोठ्या आवाजात बोलत होता. तिला वाटतं खूप मोठी आहे ती. आधीच किती लोक काय काय बोलतात तिच्याबद्दल. हे ऐकताच नीलमचा संयम तुटला. ती ठाम आवाजात म्हणाली,
बस करा रोहित. माझ्याबद्दल असं बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. सगळे क्षणभर शांत झाले. मामाने तिच्याकडे रागाने पाहिलं. अगं, आम्ही तुझ्यासाठी एवढं करतोय आणि तूच आम्हाला उलट बोलतेस. नीलम म्हणाली, कोणीही माझ्यासाठी काहीच करत नाही. सगळे फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत आहेत. हे ऐकताच आई घाबरली. नीलम, मोठ्यांशी असं बोलायचं नसतं, ती म्हणाली. पण नीलम आता थांबणार नव्हती. ती म्हणाली, मामा, तुम्ही पैसे दिले म्हणून माझं आयुष्य ठरवायचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. रोहित चिडून म्हणाला, खूपच तोंड चालायला लागलं आहे तुझं. नीलम त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, मी फक्त सत्य बोलत आहे. हे ऐकताच मामाचा राग अनावर झाला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, हेच का तुझ्या बापाचे संस्कार? घरात एकदम शांतता पसरली. हे शब्द ऐकताच बाबांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसू लागला. नीलमच्या डोळ्यातही पाणी आलं, पण यावेळी तिच्या आवाजात वेदना होती. ती म्हणाली, माझ्या बाबांबद्दल एकही शब्द चुकीचा बोलू नका. मामा हसत म्हणाला, मग काय, बापानेच तुला असं शिकवलं आहे का, मोठ्यांना उलट बोलायला? हे ऐकताच बाबांचाही संयम संपला. ते पुढे येत म्हणाले, पुरे झालं. माझ्या मुलीच्या संस्कारावर बोट ठेवायचा अधिकार कोणालाही नाही. शेजारी पाजारी पुन्हा दाराबाहेर जमा होऊ लागले. नीलम मधोमध उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी तिच्या मनात एक वेगळीच भावना होती. आज ती पहिल्यांदाच स्वतःसाठी आणि तिच्या बाबांच्या सन्मानासाठी उभी राहिली होती. घरात वातावरण आधीच खूप तापलेलं होतं. सगळे एकमेकांवर जोरजोरात बोलत होते. रोहित आणि मामा सतत नीलमवर आणि तिच्या बाबांवर आरोप करत होते. नीलम मात्र बाबांच्या बाजूला उभी होती. मामाने पुन्हा मोठ्या आवाजात म्हणायला सुरुवात केली, तुम्हाला वाटतं का माझ्या मुलासाठी मुलींची काही कमी आहे? आम्ही तर तुमच्यावर उपकार करत होतो. रोहितही मध्येच बोलू लागला, अशी मुलगी आमच्या घरात आली असती तर रोज डोक्यावर बसली असती. हे ऐकताच बाबांचा राग पूर्णपणे उफाळून आला. ते एकदम पुढे आले. बस, आता एक शब्दही जास्त बोलू नका. घरात एकदम शांतता पसरली. बाबांनी हातातला लिफाफा मामाच्या दिशेने पुढे केला आणि म्हणाले, हे घ्या तुमचे पैसे. मामा रागाने म्हणाला, आणि जमीन ती पण नको का तुम्हाला? बाबा डोळ्यात डोळे घालून म्हणाले, नाही, आम्हाला तुमचे पैसेही नकोत आणि जमीनही नको. त्यांचा आवाज इतका ठाम होता की सगळे काही क्षण गप्प झाले. बाबा पुढे म्हणाले, आणि एक गोष्ट नीट ऐका. ते थोडे थांबले आणि स्पष्ट शब्दात म्हणाले, मी माझी मुलगी त्या घरात देणारही नाही. हे ऐकताच मामा संतापाने लाल झाला. म्हणजे आमचा अपमान करताय? तो ओरडला. अपमान आम्ही नाही करत, तुम्ही करत आहात. माझ्या मुलीवर जबरदस्ती करून, तिच्या आयुष्याचा निर्णय पैशांवर ठरवून. रोहित चिडून म्हणाला, ठीक आहे, मग पाहू पुढे काय होतं ते. मामा रागाने म्हणाला, आजपासून आमचं तुमच्याशी काहीही नातं नाही. बाबा शांतपणे म्हणाले, नसलं तरी चालेल, पण माझ्या मुलीचं आयुष्य मी एका चुकीच्या हातात देणार नाही. मामा आणि रोहित रागाने तिथून निघून गेले. आई मात्र स्तब्ध उभी होती. तिला अजूनही काय घडलं ते समजत नव्हतं. नीलम बाबांकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये आता कृतज्ञता आणि अभिमान होता. कारण आज तिच्या बाबांनी सगळ्यांसमोर ठाम सांगितलं होतं, माझ्या मुलीचा आनंद कोणत्याही पैशांपेक्षा मोठा आहे.